विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. लक्षात घ्या, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ याकरिता जर आपण फॉर्म भरला असेल तर याकरिता आपण ही जी व्हिडिओ सिरीज घेऊन आला आहोत त्यामधील हा नेक्स्ट व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण साम्राज्य या टॉपिकवर आधारित एकूण 25 प्रश्न बघणार आहोत. अगदी क्वालिटी प्रश्न या ठिकाणी असणार आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. पहिला प्रश्न, सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा उद्देश काय आहे? महिलांना शिक्षण देणे, छात्र धर्माचा प्रसार करणे, अस्पृश्यता निवारणे की पीडित शोषित समाजाची जागृती करणे? तर सांगा, सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा उद्देश काय आहे? तर तो आहे पीडित शोषित समाजाची जागृती करणे. अजून प्रश्न बघायचे आहेत त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. जर आपल्याला महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ याकरता मटेरियल हवं असेल तर नॉन नेट टेक्निकलचे 8,000 प्रश्न आहेत आपल्याकडे. प्राइस आहे 499. यामध्ये 300 प्लस ऑनलाईन टेस्ट आणि मल्टिपल अटेम्प्ट यामध्ये तुम्हाला भेटेल. सामान्य ज्ञान आहे, त्यानंतर सर्व प्रश्नपत्रिका, फुल अँड टेस्ट, चालू घडामोडी, TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, संगणक प्रश्न, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड यांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. टेक्निकलमध्ये आपल्याला पे आणि अकाउंट ऑफिसर, सिनियर लायब्ररी असिस्टंट, एक्सरे टेक्निशियन, ज्युनियर लायब्ररी असिस्टंट, लायब्ररी अटेंडंट आणि ड्रायव्हर याचं देखील आपल्याकडे मटेरियल आहेत. याकरता आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करायचा आहे. सर्व कोर्सेस परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर आंबेडकरांनी 1932 साली पुणे कराराला मान्यता दिली कारण? ऑप्शन आहेत, त्यांना विभक्तपणा नको होता, त्यांना स्वतंत्र मतदारसंघ नको होता, सर्वांना समान मतदारसंघ असावे असे त्यांना वाटे, की त्यांना महात्मा गांधींचे प्राण वाचवायचे होते. विद्यार्थ्यांनो, मॉक सराव करायचा असेल तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करू शकता. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4, त्यांना महात्मा गांधींचे प्राण वाचवायचे होते. पुढील प्रश्न, शाहू महाराजांनी कोणासाठी दवाखाने उघडले? मराठ्यांसाठी, अस्पृश्यांसाठी, ब्राह्मणांसाठी की सर्व जमातींसाठी? तर लक्षात घ्या, शाहू महाराजांनी ऑप्शन 2 अस्पृश्यांसाठी दवाखाने उघडले. यानंतर पुढील प्रश्न, महात्मा फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला? सत्यार्थ प्रकाश, सार्वजनिक सत्यधर्म, गुलाम प्रथा की जातीय सलोखा? तर लक्षात घ्या, महात्मा फुलेंनी ऑप्शन 2 सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ लिहिला. यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास सर्वप्रथम कोणी मदत केली? प्रार्थना समाज, राजर्षी शाहू महाराज, ब्रिटिश सरकारची शिष्यवृत्ती की छत्रपती सयाजीराव गायकवाड? तर लक्षात घ्या, डॉक्टर आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास ऑप्शन 4 छत्रपती सयाजीराव गायकवाड यांनी मदत केली. पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर व डॅडॅश यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होते. ऑप्शन आहेत, डॉक्टर आंबेडकर, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक की यापैकी नाही? तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन 3 लोकमान्य टिळक. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्या गोलमेज परिषदेला कोणाचे प्रतिनिधी म्हणून हजर होते? ऑप्शन आहेत, अस्पृश्यांचे, काँग्रेसचे, भारत सरकारचे की रिपब्लिकन पक्षाचे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून हजर होते. आणि विद्यार्थ्यांनो, जर आपल्याला डेली बेसिसवर चालू घडामोडींची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर्स हब मराठी हे जे आपलं युट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. डेली सकाळी 6 वाजता 10 प्रश्न आपण अधिकच्या माहितीसह घेऊन येत असतो. जर तो व्हिडिओ बघितला तर परीक्षेत तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो नक्की फायदा होईल. तर हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर चॅनलला लगेचच जॉईन करून घ्या. यानंतर पुढील प्रश्न, डॅडॅश यांच्या प्रेरणेने नारायण लोखंडे यांनी मुंबईतील गिरणी कामगारांची संघटना 1880 मध्ये स्थापन केली. ऑप्शन आहेत, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी की यापैकी नाही? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 महात्मा फुले यांच्या प्रेरणेने त्यांनी या ठिकाणी स्थापन केली. पुढील प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन का केले? ऑप्शन आहेत, त्यात जाती व्यवस्थेचे समर्थन केले होते, स्त्रियांवरील अन्यायाचे समर्थन केले होते, स्पृश्य अस्पृश्य वाद होता की यापैकी नाही? योग्य उत्तर आहे, त्यात जाती व्यवस्थेचे समर्थन केले होते. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या कालावधीत ज्योतिबा फुले पुणे नगरपालिकेचे सभासद होते? 1874 ते 1882, 1875 ते 1882, 1876 ते 1882 की 1877 ते 1882? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3. पुढील प्रश्न, विधवा स्त्रियांसाठी केशवपनाची प्रथा बंद करण्यासाठी
पुण्यातील नाविकांचा संप सर्वप्रथम कोणी घडवून आणला? ऑप्शन आहेत लोकमान्य टिळक, सार्वजनिक काका, गोपाळ गणेश आगरकर की महात्मा फुले. विद्यार्थ्यांनो, प्रश्नाचे उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करायचे आणि जरी येत नसेल तरी तुम्ही तो प्रश्न अटेम्प्ट करा, जेणेकरून चुकला आणि त्यानंतर करेक्ट आन्सर कळालं तर तो प्रश्न तुमच्या लक्षात राहण्यास मदत होईल. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 महात्मा फुले. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते पुस्तक गोपाळ गणेश आगरकरांचे आहे? गुलामगिरी, गीता रहस्य, गीताई की गुलामगिरीची अस्त्र. राईट आन्सर आहे ऑप्शन 4 गुलामगिरीचे अस्त्र. यानंतर पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यात मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखून ठेवल्या आहेत? 30, 40, 50 की 60. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 50% जागा. पुढील प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही? शेतकऱ्यांचा सूड, ब्राह्मणांची कसब, शूद्रांचे जीवन की गुलामगिरी. तर लक्षात घ्या, शूद्रांचे जीवन हा जो ग्रंथ आहे तो महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला नाही. पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी कोणते धरण बांधण्याची योजना तयार केली होती? पानशेत, कोयना, जायकवाडी की राधानगरी. राईट आन्सर आहे ऑप्शन 4 राधानगरी. आणि परीक्षेत जर तुम्हाला परिपूर्ण मटेरियल हवं असेल तर आपलं जे मटेरियल आहे 499 रुपयाचं नक्की परचेस करा. आणि टेक्निकल तुम्ही त्या पदाकरता फॉर्म भरला असेल तर ते देखील मटेरियल आपण परचेस करायचं आहे. पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांनी कोणत्या मूल्यांसाठी संघर्ष केला? आर्थिक स्वातंत्र्य, राजकीय स्वातंत्र्य, मानवता की समता. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 समता. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म खालीलपैकी कोणत्या दिवशी झाला? ऑप्शन विद्यार्थी मित्रांनो रीड करा आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करण्याचा प्रयत्न करा. योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 14 एप्रिल 1891 मध्ये. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 बुद्ध अँड हिज धम्म. पुढील प्रश्न, बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी सुरू केले? लोकमान्य टिळक, महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर की महर्षी कर्वे. आणि विद्यार्थ्यांनो, आपण व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो करायचं आहे. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 500+. तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो करा आणि डेली बेसिसवर असेच व्हिडिओ जर बघायचे असेल तर चॅनलला देखील लगेचच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 महात्मा फुले. पुढील प्रश्न, ऑगस्ट 1920च्या अस्पृश्यता परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते ऑप्शन 1 राजर्षी शाहू महाराज. पुढील प्रश्न, जिवंतपणे आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण? तर ते आहेत ऑप्शन 3 गोपाळ गणेश आगरकर. पुढील प्रश्न, थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅन या ग्रंथांचा प्रभाव कोणत्या समाजसुधारकावर पडला होता? तर तो पडला होता ऑप्शन 3 महात्मा फुले यांच्यावर. पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी केलेली कायदे कोणते आहेत? प्राथमिक शिक्षण, बालविवाह बंदी, वेठ बिगारी पद्धत बंदी की मागासवर्गीयांना नोकरीत आरक्षण. तर सांगा कोणते कायदे त्यांनी केले आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 म्हणजे वरील सर्व जी कायदे आहेत ती राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यात केले आहेत. पुढील प्रश्न, महात्मा फुले यांचा व्यवसाय कोणता होता? योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 माळी. पुढील प्रश्न, डेक्कन एज्युकेशन सोसायटी या नामवंत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर विद्यार्थ्यांनो, हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचे किंवा तुम्ही ChatGPT किंवा गुगलवर जाऊन सर्च करा आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. तसेच महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ याकरता जे आपण मटेरियल तयार केलं आहे ते तुम्ही परचेस करू शकता. ऍप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करायचा आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. टेक्निकलचं देखील मटेरियल आहेत. यापैकी जेही पाहिजे असेल ते तुम्ही परचेस करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जे दुसरं युट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर हब मराठी, त्याला देखील तुम्ही जॉईन करायचं आहे. कारण की डेली सकाळी 6 वाजता आपण लॉंग व्हिडिओ, सायंकाळी शॉर्ट व्हिडिओ आपण घेऊन येत असतो. ते संपूर्ण चॅनल करंट अफेअरच्याच अपडेटसाठी आपण तयार केलेलं आहे. थँक्यू.